तर रश्मी शुक्ला आता फडणवीसांच्या भेटीला गेलेल्या आहेत। जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही भेट मानली जाते। मनोज जरांगेंचा मुंबईमध्ये आंदोलनाचा इशारा आहे आणि आता त्याच उद्देशानं रश्मी शुक्ला, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला सीएमच्या भेटीला दाखल झालेले आहेत। आपल्यासोबत वैदेही काणेकर जोडल्या गेलेल्या आहेत। वैदेही, काय सांगशील, अधिक माहिती काय? नक्कीच आपण बघतोय की एकीकडे गणेश उत्सवाची धामधूम आहे, तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन होणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर एकूणच राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भात बातचीत करण्यासाठी राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला सध्या मंत्रालयात दाखल झालेल्या आहेत। काही वेळेतच त्यांची देवेंद्र फडणवीस यांच्याशी बैठक होणार आहे। मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस नेमका रश्मी शुक्ला यांना काय आदेश देतील आणि कशा पद्धतीनं पोलीस सुरक्षा तैनात करता येणार आहे या संदर्भात ही बातचीत होणार आहे। या संदर्भातली बैठक थोड्या वेळातच सुरू होईल। नक्कीच वैदेही, मला सांगशील फक्त की कशा प्रकारे आता मनोज जरांगे आंदोलनावर ठाम आहे। आज त्यांचे ओडीसी सुद्धा भेटीला गेले होते, साबळे भेटीला गेले होते आणि त्यांनी सांगितलं की आंदोलनासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण होऊ नये याची काळजी घेण्यासाठी मी आलेलो आहे। कोणता रस्ता मोकळा करून दिला जाईल, तुम्हाला काय वाटतं? नक्कीच आपण बघतोय की सध्या मुंबईमध्ये येण्याचा ठाम निर्णय जो आहे तो मनोज जरांगे पाटील यांनी केलेला बघायला मिळत आहे। त्याच्यामुळे दुसरीकडे जर आपण बघितलं तर त्यांना पाठिंबा देणारेही अनेक मंडळी आहेत आणि एकीकडे सणोत्सव आहेत। सणोत्सवाच्या बरोबर नक्कीच धन्यवाद वैदेही सविस्तर माहितीसाठी। आपण पाहू शकतोय की रश्मी शुक्ला आता सीएमच्या भेटीला गेलेल्या आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।